वरतीवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करा. जय 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 रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आत्ताचा हा काळ खूप चांगला आलेला आहे. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूह 5व्या आवर्तनामध्ये आज मला गणेशाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपला हा जो 14 ब्रह्माचा दशक चालू आहे 7वा, त्यामध्ये निरूपण करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून मी प्रथम गणपती स्तव थोडं म्हणणार आहे आणि नंतर आपल्या निरूपणाला प्रारंभ करणार आहे. अजन्निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वज्ञानगम्यं मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम. जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मलिङ्गं गणेशं भजेम. रजो योगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं सदा कार्यसक्तं हृदाचिन्त्यरूपं जगत्कारणं सर्वविद्यानिदानं परब्रह्मरूपं गणेशं नताः स्मः. सदा सत्ययोग्यं मुदा क्रीडमानं सुरारिन् हरन्तं जगत्पालयन्तम् अनेकावतारं निजज्ञानहारं सदा विश्वरूपं गणेशं नमामः. सदा विश्वरूपं गणेशं नमामः. सदा विश्वरूपं गणेशं नमामः. सर्वप्रथम श्रीरामांना, श्री समर्थांना, सर्व श्रोतृवर्गाला, मुख्य म्हणजे ह्या सगळ्या
समूहाचं नियंत्रण आणि संयोजन करणाऱ्या संयोजकांना, आदरणीय भोंकाकांना, सरिताताईंना, रोहिणीताई, सर्वांना वंदन करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज हा मला मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे असं मला वाटायला लागले. कारण का माहिती आहे, हा 7वा दशकच मुळी फार महत्त्वाचं आहे बघा. 14 ब्रह्मांचा असं नाव दिलं आहे समर्थांनी, की लोकांमध्ये किती वेगवेगळे असे कल्पना असतात आणि त्या कल्पनांच्या जोरावरच माणसं कशी परमार्थ आणि प्रपंच याच्यामध्ये सगळी द्विधा मनस्थिती असते. तर सुरुवातच मंगलाचरण डॉक्टर सदानंद सावरेंनी फार सुंदर केलेलं होतं. निशिगंधाताईंनी ब्रह्मनिरूपण सांगितलं, चतुर्दश ब्रह्मनिरूपण आचार्य जयश्रीताईंनी सांगितलं, विमल ब्रह्मनिरूपण अंजलीताईंनी सांगितलं, द्वैत कल्पना निरसन जयश्रीताई पटवर्धनांनी सांगितलं आणि काल परवा बद्धमुक्त निरूपण हे डॉक्टर वसुधाताईंनी खूप सुंदर असं केलेलं आहे. ह्या सगळ्या श्रेष्ठ ज्येष्ठ समीक्षक आणि निरूपणकारांनाही माझं प्रथम वंदन. आता माझ्यावर मी म्हणलं तसं शिवधनुष्य किंवा जगन्नाथाचं रथ ओढण्याचं काम आलेलं आहे. 7वा जो आहे समास आणि त्याचं नाव त्यांनी म्हणले साधन प्रतिष्ठा. साधन प्रतिष्ठा असं नाव का बरं दिलं असेल? खरं म्हणजे आत्तापर्यंत सगळे जे समास सांगितले त्याच्यामध्ये महत्त्वाचे विषय येऊन गेलेले आहेत, पण त्यासाठी साधन किंवा साधना करण्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि म्हणून समर्थांनी साधनेला प्रतिष्ठा किंवा साधनेची प्रतिष्ठा असा मनामध्ये विषय आणला असेल किंवा विचार केला असेल आणि म्हणून हा विषय त्यांनी निवडलेला आहे. आता साधन प्रतिष्ठा याचं निरूपण खऱ्या अर्थानं जर कोणी प्रतिष्ठा मिळवून दिली असेल ती आहे गोंदवलेकर महाराजांचे जे परमशिष्य होते ब्रह्मानंद, त्यांनी या साधनेला प्रतिष्ठा मिळवून दिली असं रवींद्र भट म्हणतात. आणि ती आपल्या ब्रह्मानंद बुवांनी कशी दिली तर योगायोग बघा. भाद्रपद महिन्यातील ज्या पंधरवड्यात, आता पुढचा हा आपला चतुर्दशी झाल्यानंतर जो पंधरवडा सुरू होणार, तर त्या पंधरवड्यात पितरांचं श्राद्ध सश्रद्ध पूजन केलं जातं. आज एकादशी, आजचा योगसुद्धा फार चांगला मिळालेला आहे. आणि आता 4च दिवसांनी आपल्याला हा पंधरवडा सुरू होईल. तर महालयाचा मेरुमणी असणारी सर्वपित्री अमावस्या ही ब्रह्मानंद बुवांची पुण्यतिथी. आणि ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ते आजही चैतन्य रूपाने ज्या नामात वास करत आहेत, त्या नामाला सर्वस्व मानून ज्यांनी त्याचा सर्वदूर प्रसार केला, ज्यांनी आपल्या गुरूंचं दिनांना नाममहात्म्य पटवून देण्याचं काम अविरत पुढं चालू ठेवलं, ज्यांना महाराजांनी अगदी त्यांच्यासारखंच केलं, जसं गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे तसं समर्थांनी पण आपल्या सगळ्या शिष्यांना केलेलं आहे. आणि जीवापासून शिवापर्यंतच्या अत्युच्च स्थितीवर नेऊन ठेवलं. अशा सत्पुरुषांच्या स्मृती जागवण्याचा हा दिवस म्हणजे आज साधन प्रतिष्ठा हा निरूपण करतानाचा हा दिवस असं मला म्हणायचं. आणि या समासाबद्दल जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्यांचं अवघं जीवनच साधन बनलं होतं असे ते ब्रह्मानंद महाराज, म्हणजेच साधन प्रतिष्ठा निरूपणाचं अतिशय चपखल उदाहरण. ब्रह्मानंदांनी त्यांची जिव्हा नामाला विकली होती. त्यांना श्री महाराजांशिवाय इतर दैवतच नव्हतं. त्यांची सर्व इंद्रिय रामनामानं गच्च भरली होती. ते सदैव साधनेत राहिले, साधनेसाठीच जगले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. साधनेचं महत्त्व समाजाला सप्रमाण दाखवण्यासाठीच जणू त्यांचं अवतरण झालेलं होतं. आणि अशा या महात्म्याचं दर्शन त्यांच्या अजूनही नवबाग येथील जी समाधी आहे तिथे त्या स्थळी घडतं आणि घरी असणाऱ्या तसबिरींमधूनही घडतं. त्यांच्या नित्य वास्तव्याचं आणखी एक ठिकाण म्हणजे मौनावस्था. नामाव्यतिरिक्त त्यांनी आपली वाणी इतरत्र फारशी वापरलीच नाही. त्यांची आणखी वस्तीस्थानं सांगणारा त्यांनीच रचलेला एक अभंग आहे, तो थोडक्यात सांगते आहे. राम नाम ज्याचे वाचे ब्रह्मसुख तेथे नाचे,
रामरूप ज्याचे डोळा ब्रह्मसुख तेथे लोळे. रामकथा ज्याचे करणी त्याचा महिमा देववर्णी. रामनामी दृढ विश्वास ब्रह्मानंद त्याचे दास. आपल्याला सगळी ब्रह्माची चर्चा चाललेली आहे. ब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे, ब्रह्मरूप व्हायचं आहे. आणि म्हणून हे ब्रह्मानंदांचं उदाहरण हे चपकल वाटलं. जो तनमन धनानं रामनामामध्येच, तन मनाने, धन नाही आहे, धन म्हणजे आपलं वैचारिक धन, तर मग्न आहे, ज्याच्या डोळ्यासमोर सतत सगुण रामाचं रूप असतं, त्यालाच ब्रह्मसुख मिळतं. ब्रह्मानंद तिथेच असतो. ज्याचे कानी सदोदित रामकथा पडते त्याचे देवसुद्धा गुणगान गातात. आणि आत्ताच मी म्हटलं तसं गणेशाचा उत्सव चालू आहे. गणेशाचं वर्णनसुद्धा ज्या मी आत्ता स्तोत्र थोडंसंच म्हटलेलं आहे. सगळी ब्रह्माचीच, परब्रह्माचीच विशेषणं, कारण गणेशसुद्धा परब्रह्म रूपातच आपण पाहतो. आणि ज्याच्या ठाई देवसुद्धा गुणगान करतात त्याच्या ठाई ब्रह्मानंद असतो. ज्याचा रामनामावर गाढ विश्वास आहे त्याचा दास म्हणून ब्रह्मानंद राहतो. भगवंताच्या नामाविषयी त्याच्या मनात किती प्रेम, किती ठासून भरले याचं प्रत्यंतर या आत्ता सांगितलेल्या अभंगातून येतं. आणि सद्गुरूंनी दिलेल्या रामनामावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ब्रह्मानंदांचं अस्तित्व नामावरील दृढ निष्ठेमध्ये आहे. आणि ती निष्ठा म्हणजे साधन प्रतिष्ठा असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आता आपल्याला या साधन प्रतिष्ठा या समासामध्ये कोणकोणते विषय आहेत ते थोडे पाहूयात. 1 ते 14 अचिंत्य ब्रह्माचं चिंतन कसं करावं. नेहमी समर्थांनी शिष्यांचे प्रश्न आणि त्याला दिलेली उत्तरं, हा संवादात्मक असा हा संपूर्ण ग्रंथ आहे. आणि त्यामुळे श्रोत्यांचा प्रश्न कसं चिंतन करावं हा पहिल्या याच्यात आहे. आणि पुढे 15 ते 27 ब्रह्म आठवून विसरायचं आणि विसरून आठवायचं, हा त्याच्या चिंतनाचा मार्ग आहे. आणि 28 ते 41 आपल्याला 39 घ्यायचे, पण 2 उभे तिथंच आपल्याला घ्याव्या लागतील. की ब्रह्माचं चिंतन करू म्हटलं तर अभाव होतो आणि त्याचं खंडन केलेलं आहे. आता प्रत्यक्ष आपण काही ओव्यांचा आढावा घेत आणि काही आत्ता मी सांगितलं तसं ज्यांनी सगळं आयुष्य आपल्या ह्याच्यासाठी वेचलेलं आहे, रामनामासाठी, समर्थांच्या ह्याच्यासाठी असं जे वेचलेलं आहे, तर अजूनही एक संबंध मला सांगावंसं वाटतं, पण ठीक आहे, मी तो 5 मिनिटांनी सांगेन. तर साधन प्रतिष्ठा, समर्थांनी साधना कशी केलेली आहे, शिवथर घळीमध्ये सुद्धा ते कसे गेले आणि त्यांनी दासबोधाचं जे लेखन केलेलं आहे त्याच्यासाठी कल्याणाने त्यांना केवढी साथ दिलेली. परळीच्या खोऱ्यामध्ये सगळ्या छोट्या तरुणांना समजावून सांगता सांगता अचानक 3-4 सैनिक येतात आणि सांगतात की तुम्हाला तिकडे बोलावलेलं आहे. आणि समर्थ अचानक निघतात, सगळी तयारी करून निघतात. आणि बरोबर कुणाकुणाला घेतात तर दिवाकर गोसावी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, वेणाबाई, अक्काबाई. आणि 10 संवत्सरपर्यंत म्हणजे 10 वर्ष त्यांना घळीमध्ये राहून कल्याणाकरवी दासबोध लेखन पूर्ण करावं असा संकल्प होता. आता थोडासा इतिहासाचा भाग नाही सांगत, पण हा मुहूर्त कधीचा योजला आहे तो मला फार आवडला. की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घळीत गणेश मूर्ती स्थापन करून कल्याणाच्या हस्ते गणेशाचं यथासांग पूजन करून समर्थांनी दासबोध लेखन आरंभलं. व्यासांना त्यांचे ग्रंथ लिहिण्याला लेखक म्हणून प्रत्यक्ष गणपती लाभले होते. जणू कल्याण स्वामींना दासबोध लेखन कसं झालं पाहिजे हे सूचित करण्यासाठीच तो गणेश त्यांनी स्थापन केला असावा. समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते. आपण आता 7व्या समासापर्यंत 5व्यांदा आलेलो आहोत, पण तो ग्रंथ कसा आकाराला येत होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ पासून येथे बोललेला विशद भक्तिमार्ग अशी सुरुवात झालेली आहे. आणि 1660 सालापर्यंत समर्थ आणि कल्याण त्यांचं वास्तव्य गळीमध्ये होतं. माघ शुद्ध नवमीला दासबोध पूर्ण झाला. अर्थात ते साल मला आत्ता 60 इथं आहे, पण सुरुवात झाली ती अगोदरची आहे, जवळजवळ 10 वर्ष 9 वर्ष अगोदर.
आणि ते लेखन संपल्यावर समर्थ एकांतासाठी डोंगरात कुठंतरी निघून गेले आणि ते परत आले तरी कल्याण स्वामींचं लिखाण चालूच होतं. त्यांची साधना केवढी होती बघा. म्हणून प्रतिष्ठा जो शब्द वापरला आहे ना, तो त्यांनी अनुभवातनं वापरलेला आहे. तशी आपल्याला साधना केली पाहिजे आणि आपण तिला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. नव्यानंच रचलेल्या आरतीवर शेवटी एक नजर फिरवून कल्याणाने लिहिलेली आरती जी आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दासबोधाची आरती त्यांनी सुंदर लिहिली आणि त्याच्यात सगळं सार आलेलं आहे. काय काय आहे दासबोधात म्हणतो आपण, ती आता थोडीशी फक्त मी हे करते, त्याचा उल्लेख करते. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव साखीला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम केला, जय जया दासबोधा. ते समर्थांचं उद्दिष्ट पुन्हा होतं जनसामान्यापर्यंत पोहोचायचे. आणि हा जो 7वा साधन प्रतिष्ठा समास आहे त्याच्यामध्ये सुद्धा परमार्थाला प्रपंचापासून वेगळं काढायचं असेल तर ज्ञानाचा अभ्यास करायलाच हवा. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, ज्ञानानंच ध्येय साध्य होतं. आणि प्रपंचातील ज्ञान आणि परमार्थातील ज्ञान याच्यामध्ये मूलतः भेद आहे. प्रापंचिक ज्ञानामध्ये द्वैत आहे, ज्ञाता आणि ज्ञेय, ते 2 चाकांवर चालतं. आणि पारमार्थिक ज्ञान ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार झालेला असतो, एका चाकावरच चालतं. या 2 ज्ञानाचे स्वरूप, क्षेत्र आणि फळ भिन्न आहे. पण ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीनं प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो, आग्रह धरतो, त्यावेळी विपरीत ज्ञान उत्पन्न होतं. उदाहरणार्थ आत्मज्ञानी पुरुषांनी ब्रह्मवस्तू आपलं मूळ स्वरूप आहे असं निःसंशय सांगितलं. मग ती कशी आहे याची आपण कल्पना करू लागतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि नाना प्रकारच्या कल्पना मिळून आपलं अनुभव विश्व बनतं. आणि नामरूपांनी भरलेल्या दृश्य विश्वाचे ज्ञान होण्याला हे सगळं उपयोगी पडतं. पण स्थलकालातीत, निर्गुण, अदृश्य, निर्विकल्प, अव्यक्त, अचिंत्य, असंग आणि अनंत असणारी ब्रह्मवस्तू इंद्रियांनी आणि कल्पनांनी आकलन होत नाही. मीपणाच्या पार्श्वभूमीवर जिवंत राहणारे प्रापंचिक ज्ञान हे वृत्तिमय असतं. आपण पाहतो रोज क्षणाक्षणाला मनामध्ये वृत्ती उठत असतात आणि सगळं आपलं जीवन हे द्वैतानं भरलेलं असतं. मग त्यामुळं ब्रह्म कसं हस्तगत होईल? तर ब्रह्मामध्ये वृत्तीला शिरकावच नाही आहे, तिथे वृत्तीहीन अवस्था आहे सगळी. मीपणाला वाव नाही आहे. हा सगळा समास अक्षरशः एवढं चिंतन करावं असं वाटते त्याच्यावर आणि आपल्याला आकलन करून आपल्याला अनुभवात त्याचा प्रत्यक्ष आणायचा अनुभव. तर जी काही मलिनता आहे ही सगळी नाहीशी करून विवेकानं हे दृश्य बाजूला सारायचे आणि कल्पनेचा खेळ थांबवून आपण स्वतः ब्रह्म होऊनच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ते व्हायचे. म्हणून समर्थ सांगतायत की सध्याचं आपलं विश्व, दृश्य विश्वाचं ज्ञान हे आहेपणाचं आहे. हे सगळं मला दिसतंय, तुम्हालाही दिसतंय. आत्ताही आपण सगळे भेटलेले आहोत, समोर दिसतो आहोत. वस्तू अशी आहे तशी आहे हे सगळं ज्ञान आपल्याला समजते. पण ब्रह्मवस्तू ही अतींद्रिय असल्यामुळं तिचं वर्णन नाहीपणानंच करावं लागतं. आणि म्हणून समर्थांनी सुरुवातच अशी केली, वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. आणि सध्याचं आपलं मन हे कल्पना करत राहत असतं. दृश्य विश्व कल्पनेची मर्यादा आहे, पण ही कल्पना ब्रह्मवस्तूला आकलन करू शकत नाही. आणि जर कल्पना तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कल्पना तिथे शून्यवत होते, लटकी पडते, कारण ब्रह्म स्वभावताच निर्विकल्प असतं. आणि म्हणून तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. म्हणून सांगतायत की वस्तुस्थिती अशी आहे की तरी देखील जर आपण ब्रह्माची कल्पना करू लागलो, कल्पना करू लागलो तर ते कल्पनेच्या आवाक्यात येतच नाही. मनाला त्याची बरोबर ओळखण होत नाही, उलट मनाचा सगळा गोंधळ होतो. आणि ब्रह्म कारण का हो की ते दृष्टीला दिसत नाही, मनाला काही भासवात नाही, होत नाही.
आत्ता ताईंनी फार सुंदर समास वाचलेला आहे, त्यामुळे मी आता ओव्या जास्त न सांगता मला जेवढा आशय सांगता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण 39 ओव्यापर्यंत 35-40 मिनटात पळणं म्हणजे हे अवघडच माझ्या दृष्टीनं. मग इंद्रियांना जे दिसत नाही, जे मनाला भासत नाही, ते कसं जाणायचं? पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला असेल. आणि मग सगळा अंधार जणू काही शून्याकार आपण झालेलो आहोत आणि सगळा अज्ञानाचा अंधार आहे. असं सूर्याचा जो सूर्य मावळल्यानंतर होतो तो अंधार नाही, आपला अज्ञानाचा अंधकार आहे. म्हणून ब्रह्म ती ओवी तर खूप छान आहे बघा. 5वी ओवी आहे, कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे, वर्णरहित. आपल्याला फक्त रंगांचं ज्ञान छान असतं. आपण विचारलं हां त्यांच्या घराचा रंग कुठला आहे की लगेच आपल्याला पिवळा आहे म्हटलं की आपल्याला घर सापडतं. पण ह्या ब्रह्माला कसं शोधणार आहोत? कारण त्याला कुठला रंगच नाही, काळही नाही आहे, पिवळंही नाही आहे, रंगच नाही आहे, लालही नाही. लाल रंग उठून दिसतो ना सगळ्यात, निळं नाही, पांढरं नाही. मग इथं अशी अडचण येते की ब्रह्माला जर अमुक एक स्पष्ट रंग नाही, अमुक एक रूप नाही, भासाहून निराळच आहे, त्याचं ज्ञान कसं मिळवायचं? कालसुद्धा ते सुंदर सांगितलेलं आहे, बद्ध आणि मुक्त. किंवा आत्तापर्यंत सगळी ब्रह्माची चर्चा खूपदा झालेली आहे. पण तरी श्रोत्याच्या मनात, साधकाच्या मनात ही शंका आहेच ना, ओळखायचं कसं? ब्रह्म तर दिसत नाही, मग अशा अदृश्याची ओळख मनामध्ये फार काळ टिकत नाही. तसं करण्यानं उगीच श्रम होतात. न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे तो श्रमासीच कारण होत असे. अहो श्रम होतात विनाकारण. त्यापेक्षा पटकन सांगितलं हां त्या ठिकाणी जा, 50 किलोमीटर चालत जा तरी माणूस जाईल आणि तिथे ब्रह्म सापडेल. पण नाही, आपल्याला असे श्रमच होतील, काहीच ओळख नाही, तर कसं शोधायचं? आणि म्हणून परमपुरुष जो निर्गुण आणि गुणातीत आहे, अदृश्य आणि अव्यक्त आहे, अचिंत्य आणि चिंतनाच्या पलीकडं आहे. म्हणून मी आत्ता जे स्तोत्र गायलं त्यामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. अजन निर्विकल्पम निराकारमेकम निरानंदमानंदम अद्वैत पूर्णम. सगळं असं आहे, काहीच नाही त्याला रूप, तरी कसं ओळखायचं? आणि म्हणून एक श्लोक समर्थांनी फार चांगला दिलेला आहे. सूर्यसिद्धांत ग्रंथ आम्ही ठेवला होता बरं का आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्याच्यात पहिला श्लोक हा घातलेला आहे. अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. त्यांनीसुद्धा सगळं ज्योतिषशास्त्र सांगत असताना किंवा स्थापत्यशास्त्र सांगत असताना हा श्लोक लिहिलेला होता की तो कसा आहे, जे अचिंत्य आहे त्याचं चिंतन कसं करावं, जे अव्यक्त आहे त्याचं स्मरण कसं करायचं, आणि जे निर्गुण आहे ते ओळखायचं कसं. म्हणजे सगळाच प्रश्न आहे. जे दृष्टीला पडत नाही, जे मनाला सापडत नाही, त्या निर्गुण ब्रह्माला कशा रीतीनं पाहता येईल? जे दृष्टीसही न पडे, जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणास. म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे 12व्या अध्यायात. आज एकादशी आहे, सगळ्यांनी पारायण केलं असेल. क्लेशोधिकतरस्ते श्याम अव्यक्तासक्त चेतसा, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. तिथं दुःख प्राप्तच होतं. जे कशाला चिकटलेलं नाही, जे असंग आहे, पण असंगाचा संग धरणं, त्याची संगती कशी धरायची? जिथं मुळे आधारच नाही आहे तिथं वस्ती कशी करायची? आपल्याला कुठं जर निवारा करायचा असेल तर काहीतरी आपण आधार पाहतो. एखादं झाड पाहिजे, काहीतरी एखादी भिंत असेल त्याच्या आडोशाला आपण राहू. आणि जिथं शब्दहार खाऊन मागे येतो त्याचं वर्णन कसं करायचं? त्यामुळं त्याचं वर्णन करणं, याला अनुवादणं हे फार अवघड आहे. म्हणून पुढे समर्थ सांगतात, अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैतच उठे. उलट काय होतं आहे, सध्याच्या अवस्थेमध्ये अचिंत्य ब्रह्माचं जर चिंतन करायला लागलं, निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करू लागलं आणि अद्वैत ब्रह्माचं ध्यान करू लागलं, तर ज्ञाता ज्ञेय, ध्याता ध्येय, मन वस्तू असे द्वैतच जोर धरतं. आत्ता जे मगाशी मी तेच सांगितलं की प्रपंचामध्ये आपल्याला हे द्वैत आपण अनुभवत असतो. आणि अगदी ज्याला कोरी पाटी आहे, सगळं स्वच्छ आहे, तिथं काय कशाची कल्पना करणार? म्हणून हे ब्रह्म शोधणं किंवा ब्रह्माचं चिंतन करणं
अवघड जाते. बरं, ध्यान करून सोडून द्यावं किंवा चिंतन बंद करावं म्हटलं तर मनात पुन्हा अनेक मोठे संशय निर्माण होतात. आपण फसलो की काय? आत्तापर्यंत आपण जे केलं ते वाया गेलं की काय? अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे आणि आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. मग जास्त संशयात मनुष्य पडतो, अतिशय संदेह निर्माण होतो, मनाला अस्वस्थ केलं जातं. आणि म्हणून मग ब्रह्मचिंतन किंवा ब्रह्मध्यान करायला जावं तर द्वैत निर्माण होते. आपले द्वैतात आपण जगलो, आजपर्यंत जगलो, जन्मालाच द्वैतात आलो आणि त्यामुळं अद्वैताकडे वाटचाल करताना आपल्याला फार कठीण जातं. आणि ते होऊ नये म्हणून ब्रह्मध्यान किंवा चिंतन करणं सोडून दिलं तर समाधान प्राप्त होण्याचा संभवच उरत नाही. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समाधान आहे. या 14 ओव्यापर्यंत पहिला हा सगळा ब्रह्माचे चिंतन कसं करावं हा श्रोत्यांचा जो प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला खूप म्हणजे आता सगळे मनामध्ये संशय उठलेले आहेत आणि त्याबद्दल आपण थोडंसं बघू, विचार करूया की नामसाधनेत किंवा आत्ता ह्या चतुर्दश ब्रह्म दशकातच समर्थांनी ह्या समासाची रचना का केली? या दशकात आपण आत्तापर्यंत काय काय अभ्यासलं? दशकाचं जणू सार असलेला एक श्लोक आत्ताच वाचला, चिंत्या तो, आणि हा श्लोकार्थ इथून पुढच्या विचार मंथनाचा आधार आहे. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. या दशकामध्ये ज्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करायचं आपण प्रयत्न करतोय तो अचिंत्य आहे. आत्ता जे सांगितलं तसं सगळं आहे, अव्यक्त आहे. म्हणून पुन्हा समर्थांनी 5व्या ओवीत सांगितलं होतं की कल्पू जाता वाटे काळे ते काहीच नाही. मग चिंतनच करता येत नसल्यामुळं ब्रह्म हे अचिंत्य ठरते, ते निर्गुण आहे. म्हणून हल्लीच्या काळात बघा, एखादं जर आपण उपकरण किंवा एखादी वस्तू काही घ्या, तुम्ही एखादी मोबाईल घ्या किंवा हल्लीचे वेगवेगळे ॲप काय काय येतात ते सगळं घेतलं आणि एखादी वस्तू खरेदी केली की त्याच्याबरोबर एक पुस्तिका येते आणि हे करा, हे करू नका, डूज अँड डोंट्स असं एक त्याच्यामध्ये असतं. आणि अशा मथळ्याखाली वापरासंबंधीच्या सगळ्या सूचना दिलेल्या असतात. मग हे दासबोधातील ज्ञानदशक म्हणजे अचिंत्य, अव्यक्त, निर्गुण, निराकार परब्रह्म स्थितीपर्यंत जाण्याच्या मार्गातील साधकांना सांगितलेली डूज आणि डोंट्स ही यादी म्हणावी लागेल. सगळं सांगितलं, तुम्ही असं करा, असं करू नका. आता पुढं आजच्या नंतर उद्याच्या भागात सगळं काय काय करू नका ते सांगणार आहेत. मग यातील महत्त्वाच्या आणि सावधगिरीच्या सूचना ऐकून जीव कदाचित करत असलेलं साधन सोडून देईल आणि तिथपर्यंत येऊन संशयाची ही किलबिषं निर्माण होतात. म्हणून मग काय करायचं तर दिलेलं नाम हे वैखरीनं घ्यायचे. सोपं काम आहे. समर्थांनी आणि गोंदवलेकर महाराज किंवा सगळ्या संतांनी, ज्ञानदेवसुद्धा म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. एकनाथांनी ते सांगितलं, नामदेवांनी ते सांगितलं, जनाबाई तर दळिता कांडिता तुझ गाईन अनंता. पण हे शब्द तर हवेत विरून जातात आणि तेच नाम अभ्यासानं मध्यमेत स्थिरावलं. पहिल्यांदा आपण नाम वैखरीनं घेतो, मध्यमेत स्थिरावलं तरी अंतरंगात साकारणारं सगुण रूप म्हणजे परब्रह्म नव्हे असंही समर्थ सांगतायत, सगळेच संत सांगतायत. मग मनालाही पटतंय. बरं, नाम परा किंवा पश्यंतीपर्यंत जरी गेलं तरी तीही कल्पनेची सूक्ष्म रूपं आहेत, स्फुरण रूप आहेत. सारांश काय की चत्वार वाणींच्या पलीकडं असणाऱ्या ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी नाम किंवा इतर साधनं कुचकामी ठरतात असं वाटतं. पण जीवाच्या मनात उलघाल सुरू होते. सद्गुरू प्रदत्त साधन हे अध्यात्मग्रंथ खोटं ठरवण्यापर्यंत त्यांची बुद्धीची मजल जाते या लोकांची. आणि बुद्धीचा संशयच जीवाला संत वचनाचा चुकीचा अर्थ करायला भाग पडतं. कारण खरं व्यवसायात्मिका बुद्धी आहे, पण ती बुद्धीसुद्धा ही निर्मितच आहे आणि त्यामुळं असे मनामध्ये संशय येतात. मग कल्पनेच्या, चिंतनाच्या, सगुणोपासनेच्या अखत्यारीत आहे आणि नाम हे असं वाटतं आणि यापैकी कशालाच परमतत्वात प्रवेश नाही आहे. मग हे साधन का करायचं? सद्गुरूनं सांगितल्यावरून आत्तापर्यंत साधन करत आलो, तो अमूल्य वेळ व्यर्थ गेला की काय? खूप हे आहेत प्रसंग आहेत सगळ्या या संतांच्या जीवनातले.
पण त्यांनी नाम कधीही सोडलं नाही, सुख असो की दुःख असो, संकट येऊ की आनंदाची गोष्ट असो. आणि म्हणून समर्थ 13व्या ओळीत म्हणतायत बघा, आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशय. आता सांगितलं आपण की संशयामध्ये माणूस पडतो. आणि द्वैताच्या भेणे अंतरी वस्तून पाहिजे तरी, तेणे समाधाना उरी कदा असेचे ना. समाधान शब्द फार महत्त्वाचा. ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी नेमकं काय करावं? सद्गुरूनं दिलेलं साधन नाम त्या परमस्वरूपापर्यंत जात नसेल तर ते सोडून द्यावं का? सोडलं तर मनात काळोख पसरतो, बेचैनी वाढते, त्यातून संशय निर्माण होऊ लागतात. त्या परमतत्वाचं चिंतन ध्यान करावं म्हटलं तर पुन्हा द्वैत निर्माण होतं. सोडून द्यावं तर समाधान मिळणार नाही, अशी विलक्षण द्विधावस्था होते. आणि यावर उपाय एकच, सद्गुरूंनी दिलेलं साधन जसं त्या ब्रह्मानंद बुवांनी सांभाळलं, कल्याणाने सांभाळलं, सगळ्याच शिष्यांनी सांभाळलं, तसं आपण जपावं. त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा. निष्ठा काय म्हणतात ना, तसूभरही डळू द्यायची नाही. आणि साधनेला उराशी कवटाळून दृढ निश्चयानं नाम घेत घेत ब्रह्मस्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं. कारण ज्येष्ठ अधिकारी साधकांचा हा अनुभव आहे की एकदा त्या नामामध्ये रमलं ना की बाकी हे जग सगळं व्यर्थ आणि खोटंच समजायला लागतं आणि आनंद मिळायला लागतो. म्हणजे जो समाधानाचा भाग आहे तो आपल्याला मिळायला लागतो. आणि परमवस्तूपर्यंतचा प्रवास आपला संपत आला आहे. पण ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत नाम घेतलं त्यांचं असं म्हणणं असतं की भगवंता, मी जितका तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतोय तितका किंबहुना अनेक पटीनं मी तुझ्यापासून दूर असल्याचा अनुभव येतोय, अशी स्पष्ट जाणीव होते. आणि मग अशी संशयरूपी जळमटं लागूच नाहीत यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनाच्या अर्थात नामाच्या मदतीनं अंतरंग स्वच्छ करायचं, साफ करायचं. साधनेची प्राणप्रतिष्ठा झालीच म्हणून समज. अंतरंग स्वच्छ पाहिजे. मग नामासारख्या सूक्ष्म साधनाच्या हाताला धरून भगवत भेटीला कसं जायचं हे आपल्याला समजतं. आणि म्हणून ब्रह्मस्वरूप अवघ्या ब्रह्मांडाचं अधिष्ठान आहे. हे विश्वातील अणुरेणूला व्यापून उरले तरीही ते अगम्य आहे, चिंतनाच्या पलीकडं आहे, अचिंत्य आहे, निर्विकल्पाचा प्रांत आहे. हे अद्वैताचं ध्यान आहे. आणि जीव सहजासहजी ब्रह्मस्वरूपात शिरकाव करू शकत नाही. मग साधनेची काय आवश्यकता आहे असा प्रश्न पडू शकतो. म्हणून समर्थ साधनेचं महत्त्व या समासाच्या आधारे आपल्याला समजावून देत आहेत. मी या ब्रह्मस्वरूपाला परमतत्वाला जाणता येतं ते फक्त त्याच्याशी तद्रूप होऊन, त्याचं चिंतन करता येतं ते केवळ त्याच्याशी तादात्म्य पाहून. जशी कापूर आणि अग्नी सगळं एकरूप होऊन जातं, गंगा नदी सागराला मिळून जाते, जल आणि जलातले तरंग एकरूपच असतात, ते वेगळे नसतातच, असं जसं ज्ञानदेव सांगतात. तसं हे मानवी मन द्वैतरूपानं परमवस्तूचं चिंतन करतं. त्याला गुणाची रंगाची काहीतरी उपाधी लावली जाते आणि त्यामुळं काय होतं की असं चिंतन द्वैतभाव निर्माण करतं. पण एकदा हा द्वैतभाव संपला, मग जीवाला ब्रह्मस्वरूप कसं आहे हे समजलं की मग आपल्याला पुढचा प्रवास करता येईल. आणि म्हणून पुढच्या ओव्या बघूयात आपण. पुढे काय सांगतायत? 15 ते 27 ब्रह्म आठवून विसरायचं आणि विसरून आठवायचं, हा त्याच्या चिंतनाचा मार्ग आहे. इतकं सोपं सांगितलेलं आहे बघा. खरं म्हणजे मला आता पुढच्या बऱ्याच महत्त्वाच्या ओव्या घ्यायच्या आहेत, पण त्यावेळपर्यंत आपण गाडी भराभरा पळवावी लागणार आहे. काय सांगतायत? सवे लाविता सवे पडे. सवे म्हणजे सवय. समर्थांचे विषय फार सुंदर आहेत बघा, शब्द फार सुंदर आहेत. सवे शब्द किती, सवे म्हणजे बरोबर आपण आपल्याला माहिती आहे, पण सवे लाविता सवे पडे. सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. म्हणजे आपण जर मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्मचिंतनाची सवय जर मनाला लावली तर कालांतरानं ब्रह्मसाक्षात्कार होईल. त्याच्या जोडीला नित्यानित्य वस्तुविवेक ठेवला, विचार ठेवला तर समाधान प्राप्त होईल. आणि दृश्य चिंतन सोडून आपण ब्रह्मचिंतनाकडे कधी गेलो हे आपल्याला कळणारच नाही, कारण तो राजमार्ग आपल्याला हे होईल. आणि आपलं मन सतत दृश्यातूनच निर्माण झाले. शिवाय त्याच दृश्याचं चिंतन करण्याची आपल्याला सवय लागली.
याचा परिणाम असा होतो की दृश्यवस्तू समोर धरल्याशिवाय मन चिंतनच करू लागत नाही आणि डोळे मिटले की जगभराच्या सगळ्या चिंता डोळ्यासमोर येतात. म्हणून चिंतन करणारा मी आणि चिंतनाची वस्तू असं द्वैत जेव्हा दिसते ना, तेव्हा ते होणार नाही आहे. पण मन जेव्हा शून्याकार होतं, अहंभाव कायमचा निघून जाईल, तरच ब्रह्मचिंतन होणार आहे. अहंभावाबद्दल तो फार सुंदर उभ्या दिलेल्या आहेत समर्थांनी पुढे. आता निवृत्ती झाल्याशिवाय ब्रह्मचिंतन घडणारच नाही आहे. सगळ्या वृत्ती ज्या आहेत ना, त्याच्यापासून निवृत्त. तो शब्द मला परवापासून इतका आवडला आहे की लोक म्हणतात आम्ही आता निवृत्त झालो आणि निवृत्ती वेतन आम्हाला मिळते. तर निवृत्ती हा शब्द इथे समर्थांनी सांगितलेला आपण समजून घेतला पाहिजे की वृत्तीहीन, वृत्तींच्या पलीकडे जायचे, ती खरी निवृत्ती आहे. नाही तर 60व्या वर्षी झाला का 58व्या वर्षी झाला का 65ला महत्त्व नाही. मग वृत्तिमय छोट्या मनामध्ये अनंत ब्रह्म कसं काय मिळणार, कसं मावणार हो? तर आपण जेव्हा वस्तूचं चिंतन करतो तेव्हा चिंतन करणारा आणि मी, ती चिंतनाची वस्तू असं द्वैत असतंच आपल्या डोळ्यासमोर. पण या कारणासाठी चिंतन करणं सोडून द्यायचं नाही. कधीतरी अशी वेळ येईल की ती वस्तू आणि मी एकच होऊन जाणार आहे. ते ब्रह्म आणि मी एकच होणार आहे. मी त्याच्यात मिसळून जाणार आहे. अशी मनामध्ये काही असं वाटतं सारखं की विवेक सोडून दिला तर शून्यपणा येऊन अनेक संशय निर्माण होतील. म्हणून शून्यत्व संदेही पडे विवेक विण. समर्थांचा अत्यंत लाडका शब्द आहे विवेक आणि दुसरा आहे वैराग्य. मला फार आवडतात ते. विवेक हा शब्द तर दिवसातनं मी सुद्धा 15-25 वेळा म्हणत असते की प्रत्येकानं विवेकानं वागायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विवेकाची गरज आहे आणि आत्मानात्म विवेक तर केलाच पाहिजे. शंकराचार्यांनी तर आत्मानात्म विवेक हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि सुरुवातच केलेली आहे की आत्मनः किम निमित्तम दुःखम. आत्म्याला कोणत्या कारणानं दुःख होतं? शरीर परिग्रह, शरीर धारण केलं म्हणून. शरीर परिग्रह केन भवती कर्मणा, आपण कर्म करतो म्हणून. कर्म केन भवती रागादिभ्या, आसक्ती आहे आपल्याला. आसक्ती कशामुळे होते? रागादिभ्या केन अविवेक, अविवेक कशामुळे होतो? अज्ञान, आणि अज्ञान कशानं निवृत्त होणार? कशामुळे होतं? अज्ञानाला कारण नाही आहे. पण अज्ञान हे सतपणा आहे, असतपणा आहे, इतकं इतकं छान समजावून दिले बघा. एक एक ग्रंथाचा आपल्याला इथे समर्थांनी कसा, म्हणजे त्यांच्या या लेखनामध्ये कसं आपल्याला दृश्य म्हणजे आढावे हे येतोय, प्रत्यय येतोय. म्हणून आत्मानात्म विवेक करावा सांगतायत ते. त्यातून उपजणाऱ्या सारज्ञानानं दृश्य प्रपंच मनातून बाजूला सारावा. म्हणूनही विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा. अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. पण अहंभाव जात नाही. आणि अंतर्यामी वास करणारा अहंभाव काही केल्या क्षीण पावत नाही. वास्तविक परब्रह्म अद्वैत आहे. अहंपणा ठेवून त्याच्याबद्दल कशा कल्पना करू शकू आपण? पुन्हा द्वैतच निर्माण होईल. म्हणून परब्रह्म कसं आहे तर त्याचं स्मरण करण्यास स्वतःच विसरावं लागतं. मी नाहीच, पहिला मी नाही, आणि स्वतःचा विसर पडला तरच त्याचं स्मरण होतं. त्याला जाणलं तरी मी त्याला जाणलं ही मीची जाणीव संपवायची. आठवणं, विसरणं, जाणणं, नेणणं, बघा किती छान झालं. आठविता विसरीजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनी नेणीजे परब्रह्म ते. एक छान अशी साखळी सांगितलेली की मी त्याचं जाणलं, जाणीव नसते. आठवणं, विसरणं, जाणणं, नेणणं हे देहबुद्धीच्या अनुभव क्षेत्रातील मनाचे व्यापार आहेत, त्या वृत्ती आहेत. आणि ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी त्याच्याशी तदाकार व्हावं लागतं. हे काही नाही उरत. आता तदाकार झाल्याची निवृत्ती असते. मन मनपणानं उरत नाही, उन्मनी होते. आठवण करायला, जाणायला मी वेगळा राहतच नाही. म्हणून ही विरोधाभासाची भाषा वापरून ब्रह्मानुभव समजून घ्यावा लागतो. मी ब्रह्माची भेट घेतो अशा भूमिकेतनं त्याची भेट मोडते. आपण म्हणतो मी त्यांना आज भेटून येणार आहे, म्हणजे मी आलाच हो तिथे. मी भेट घेतो हे भानच नसतं. ब्रह्माचा अनुभव हा विलक्षण आहे, त्याबद्दल काही बोलताच येत नाही. मी ब्रह्म साधतो म्हणजे मीपणानं साधन करणाऱ्याला ते साधत नाही. मी करतो हीच भाषा पहिली संपवायची. पण ते आतबाहेर व्यापून असल्यानं त्याला सोडावं म्हटलं तरी ते सुटत नाही. त्याचा आणि आपला निरंतरचा संबंध आहे. काही केल्या तो तुटणार नाही. ब्रह्म निरंतर असतं, ते नाही असं कधीच होत नाही.
वेगळेपणानं त्याला बघायला गेलो तर ते दुरावतं. आणि तसं न बघितलं तर जिकडे तिकडे त्याचाच प्रकाश. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. त्याच्या दृष्टीनं कुठं अंधकार नाहीच आहे, सगळा प्रकाशच आहे. द्वैतामध्ये सफल होणारे उपाय ब्रह्माच्या बाबतीत अपाय ठरतात. फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. जेथे उपाये तोची अपाये, आणि अपाये तोची उपाये, हे अनुभवे विण काये उमजो जाणे. म्हणून द्वैतामध्ये मीपणाने साधन केले तरच साध्य पदरात पडतं. ब्रह्माच्या बाबतीत मीपणाचं साधनच प्राप्तीच्या आड येतं. कुणीतरी विचारले आत्मानात्म विवेक कसा करायचा. तर आत्मा ही एकमेव वस्तू आहे आणि अनात्मा म्हणजे या जगातल्या सगळ्या नाशवंत ज्या गोष्टी आहेत. म्हणून दृश्यम सर्वम अनात्मा स्यात्. दृग एव आत्मा विवेकिनः. विवेकी जो आहे त्याला दृक म्हणजे जी ते दिसणारी जी दृष्टी आहे, पाहणारा जो आहे हे सगळं दृश्य जग, त्याला दृक म्हणलेलं आहे. आणि तो आत्मा आहे. जो आत्मा आणि अनात्माचा विवेक करतो त्याला या सगळ्या दृश्य गोष्टी या नाशवंत आहेत, अनात्मा आहेत हे समजतं. तेवढी दृष्टी आपल्याला येण्यासाठी आपण त्या भूमिकेत जायला पाहिजे. द्वैतामध्ये वृत्तीरहित होऊन कर्म थांबलं तर जीवनयात्रा देखील चालणार नाही. म्हणजे आपल्याला कर्म तर करायलाच पाहिजे. काय सुंदर सुंदर ग्रंथांचे संदर्भ दिलेले आहेत. अगदी गुरु गीता वगैरे ते आपल्याला घ्यायचेत. आणि ब्रह्म काही समजत नाही, खरं अगदी आतून वाटतं त्यावेळी ते समजतं. आतून मला ब्रह्म समजलं असं वाटतं त्यावेळी ते मुळीच समजलेलं नसतं. लोक म्हणतात नाव मला ब्रह्मज्ञान झाले बरं का. मी सगळ्यांना नाही, ज्याला झाले तो असं सांगणारच नाही, तो उरतच नाही मी सांगायला. आणि वृत्तीरहित बनलं म्हणजे निवृत्ती ब्रह्मपद प्राप्त होते. वृत्ती नको कुठलीही. म्हणून योग हा चित्तवृत्ती निरोध हा. तो चित्तवृत्तींचा निरोध जेव्हा होईल तेव्हा ब्रह्म आपल्याला सापडणार. कारण ब्रह्माचं ध्यान करता येत नाही. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न समाये परब्रह्म ते. आणि ते आपल्याला परब्रह्म हे मनामध्ये सामावून घेता येत नाही. ते मावणार सुद्धा नाही, कारण ते इतकं विशाल आहे हो. आता त्याला काय सुंदर पुढच्या ओव्या आहेत की त्यास उपमे द्यावे जळ तरी ते निर्मळ निश्चळ. अहो ब्रह्म कसं आहे, पाण्यासारखंच म्हणावं तर ती उपमा त्याला अपुरी पडते. अगदी निर्मळ आणि निश्चल आहे. आणि सबंध विश्व जरी पाण्यात बुडालं, भिजलं तरी ब्रह्म भिजणार नाही. जी आत्म्याची हे सांगितलेली आहेत की नाही, नैनं छिंदंती शस्त्राणी नैचैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. तेच इथं सगळं सांगतायत त्याच भाषेत. विश्व बुडाले सकळ परिते कोरडेची असे. मग नव्हे प्रकाशासारिखे अथवा नव्हे काळोखे, आता ते कासे यासारिखे सांगा. प्रश्न पुन्हा आहेतच. अहो ते जर प्रकाशासारखं नाही, अंधारासारखं नाही, अमक्यासारखं आहे असं मी सांगू तरी कसं. म्हणजे नेमकं कसं आहे. मग इथं अशी अडचण आहे की आपल्याला ज्याचा परिचय आहे त्या दृश्य विश्वातील कोणत्याही वस्तूसारखं ब्रह्म नाहीच आहे. यासारखं आहे कापरे मॅडम, अमक्यासारखे आहेत असं लोक सांगतात. मग ते ओळखता येतं, पण ब्रह्माला काय सांगणार. आणि ते कधी दृश्याच्या पातळीवर येतच नाही. अशा परब्रह्माकडे लक्ष लावून त्याचं ध्यान किंवा चिंतन कसं करायचं अजूनही प्रश्न आहे. की अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेणे मनाची या माता संदेह वाच. आणि अधिक संदेह वाढत जातो. मनात असं येतंय की जे काही नाही ते काय पाहायचं. ब्रह्म अमुक ठिकाणी आहे असं नसल्यानं पाहण्यास कुठं जायचं, कुठं राहायचं. म्हणजे जे खरं स्वरूप आहे ते नाहीच असं जीवाला वाटतं. पुन्हा आपल्याला मनामध्ये असे विकल्प येतात आणि म्हणून स्वस्वरूपाचा अभाव वाटू लागला तर आजपर्यंत झालेली आत्मज्ञानाची थोर परंपरा व्यर्थ जाईल असं आता समर्थ सांगतात. की परब्रह्माला अस्तित्व नाहीच असं जर खरं असेल तर मग वेदशास्त्रांना खोटं म्हणावं लागेल. तेही नाही. व्यासादिकांनी ब्रह्मज्ञानी पुरुषाचं कार्य व्यर्थ म्हणावं. म्हणजे व्यासादिकांना सुद्धा त्यांच्यासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांचं कार्यसुद्धा व्यर्थ म्हणावं लागेल. तेही योग्य नाही, कारण ते सगळं श्रेष्ठच आहे. आत्मज्ञान खोटं म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषांनी आजपर्यंत आत्मज्ञानाची अनेक साधने निर्माण केली. त्या सगळ्यांना खोटं कसं म्हणायचं, ते बरोबर नाही आहे. म्हणून आत्मज्ञान
प्रतिपादन करणाऱ्या सर्व मान्य ग्रंथांची नावं समर्थ सांगतात. जी प्रारंभी सगळ्या गीता सगळ्या ग्रंथांचा उल्लेख केला होता, इथे मोजक्याच केलेल्या आहेत. कारण आपल्याला एवढ्या वेळात ते सुद्धा सगळं सांगणं अगदी अशक्य आहे. पहिली सांगितली त्यांनी अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरुगीता तो महेश, सांगता होये पार्वतीश पार्वती प्रती, अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग, विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे, ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले, वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता, ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यची असे. एवढ्या आपल्या थोरांनी सगळं जे करून ठेवले हे खोटं आहे म्हणता येणार नाही. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पावी जे पतन, प्रज्ञेरहित जे जन तयांसी कळेना. म्हणून आपल्याला हे ज्ञान आत्मज्ञान मिथ्या आहे असं म्हणता येणार नाही. आता एकेका ह्याचा थोडक्यात आता जेवढा सांगता येईल तेवढा सांगेन की समर्थांनी एवढे ग्रंथ वाचले, एवढे अभ्यासलेले आहेत आणि त्यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये सगळ्याचं सार लिहिले. अहो एक एक गीता वाचत होते मी, मला असं वाटलं की काल मी भोंकाकांना म्हणलं सुद्धा की एकेका ओवीवर आपल्याला एक एक तास नव्हे एक एक दिवस बोलता येईल अशी म्हणजे खरं त्यांनी संदर्भ दिले. पण मला नंतर ते अभ्यास केल्यावर लक्षात आलं, अहो ते वाचायची गरजच नाही, फक्त समर्थांनी दिलेलं एवढं फक्त वाचलं ना, संदर्भ वाचले तरी वास आहे. कारण त्यांनी सगळं तत्त्वज्ञान उलगडून सामान्याला समजावून दिलेलं आहे. आता गुरुगीता बघा, गुरुगीता हे सगळ्यांना माहिती आहे की स्कंद पुराणाच्या उत्तराखंडातील शंकर पार्वती संवादात आलेली आणि त्या गुरुगीतेमध्ये शिव पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असतात आणि शिवाला पार्वती प्रश्न विचारते. अर्थात आपल्याला जसं भागवताच्या सुरुवातीला सुद्धा सूत पुराणकथा शौनकादी ऋषींना त्यांच्यासमोर सांगतात, तसाच इथे सुद्धा प्रारंभ केलेला आहे आणि शंकरानं पार्वतीला ही गीता सांगितलेली आहे. तर ती पार्वती काय म्हणते बघा, ओम नमो देव देवेश परात पर जगद्गुरो सदाशिव महादेव गुरुदीक्षां प्रदेहि मे केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत् त्वं कृपा कुरु मे स्वामिन् नमामि चरणौ तव. मी तुम्हाला नमस्कार करते आणि मला सांगा की ज्याला ब्रह्ममय व्हायचं आहे त्यानं कोणत्या मार्गानं जावं. हेच सगळे प्रश्न समर्थांनी घेतलेत की नाही सांगितलेत. मग शंकर सांगतात, खूप 182 वगैरे ओव्यांची आहे ती, हो श्लोकांची आहे, थोडक्यात फक्त त्याचा आढावा घेऊया आपण. शंकर सांगतात, यस्य ज्ञानादिदं विश्वं न दृश्यं भिन्न भेदतः सदैकरूपरूपाय तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंचं महत्त्व इतकं सुंदर दिले, जो आपण गुरुर् ब्रह्मा म्हणतो किंवा अज्ञानतिमिरांधस्य सगळे श्लोक त्यात आलेले आहेत. तर यस्य ज्ञानादिदं विश्वं न दृश्यं भिन्न भेदतः, हे दृश्य हे सगळं भिन्न दिसतच नाही ज्याच्या ज्ञानामुळं, अशा त्या सदैक रूपाय तस्मै श्री गुरु. तो गुरु आहे ना, हे आपल्याला एकरूपत्व दाखवत असतो. यत् सत्येन जगत् सत्यम यत् प्रकाशेन भाति तत् यदानंदेन नंदंती तस्मै श्री गुरवे नमः. ज्या सत्यामुळं हे सगळं जगत सत्य आणि ते प्रकाशित होतंय, चमकतंय, ज्या आनंदामुळं सगळे आनंदित होत आहेत, अशा त्या गुरूंना नमस्कार. कारण गुरूंनीच, गुरु म्हणजे गुरु परमात्मा परेशू, तर गुरुच आहे सगळं काही. आणि पुन्हा त्यात अजून म्हटलं आहे, अजोहम अजरोहम न अजोहम अजरोहम च अनादिनिधन स्वयं अविकारश्चिदानंद अणियान महतो महान. मी अज आहे, अजर आहे, अनादी आहे, हे सगळं अविकारी आहे, चिदानंद स्वरूप आहे, आणि या अणूपेक्षाही महान आहे, महान अणूपेक्षाही अणू आणि महत् गोष्टीपेक्षा महान. नित्यं ब्रह्म निराकारं निर्गुणं बोधयेत् परं सर्व ब्रह्म निराभास दीपो दीपांतरं यथा. दिव्यात जसा फरक नसतो तसे हे सर्व ब्रह्म हे निराभास आहे.
समुद्रे च यथा तोयं क्षीरे क्षीरं धृते धृतं भिन्ने कुंभे यथाकाश तथात्मा परमात्मनी. वेगवेगळ्या कुंभामध्ये आकाश वेगळं नसतं, एकच असतं. तथैव ज्ञानी जीवात्मा परमात्मनि लीयते ऐक्येन रमते ज्ञानी यत्र तत्र दिवानिशम. तसं ज्ञानी जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये लीन होऊन जातो आणि त्यांचं ऐक्यामध्ये तो रमतो. जसं यत्र तत्र दिवानिश, रात्रंदिवस तो त्याच्यामध्येच रमून जातो. आता अवधूत गीता 2 आहेत बघा. अवधूत गीता भागवताच्या 11व्या स्कंदात आलेली आहे. श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगत असताना त्यांनी उल्लेख केला की मला माणसाचं शरीर फार प्रिय होतं आणि म्हणून मनुष्याची बुद्धी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानाचा विषय नसून सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेता येतो. आणि म्हणून प्राचीन इतिहास त्यांनी सांगितलेला आहे की धर्माचं मर्म जाणणाऱ्या यदूनं जेव्हा त्रिकालदर्शी तरुण अवधूताला म्हणजे त्या ब्राह्मण रूपात त्याला विहार करत असताना प्रश्न विचारले आणि चतुर्बुद्धी कुठून प्राप्त झाली आणि त्यांनी ती सगळे 24 गुरु सांगितलेले आहेत. आता त्यांची यादी सांगायला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, थोडक्यात सांगते. प्रत्येकाचा गुण कसा घ्यायचा आहे, प्रत्येक चराचरातल्या एकेकाकडून. तर पृथ्वीकडून क्षमा, परोपकार हे गुण घ्यावेत. वायू हा कुठल्याही आहाराने संतुष्ट होतो आणि त्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसते. आकाश तर चराचरात व्यापूनही सर्वापासून अलिप्त असतं, अमर्यादही असतं, पण तसं आपण अमर्याद राहायला पाहिजे. जल, शुद्धता, पावित्र्य त्याच्याकडून हे गुण घ्यायचे. अग्नीकडून दुसऱ्या तेजानं पराभूत न होणारा, सर्व काही पोटात ठेवणारा म्हणजे तेजस्विता, अपरिग्रह, इंद्रिय संयम, उपास्यता इतक्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला अग्नीपासून. चंद्राच्या कला कमी जास्त झाल्या तरी चंद्र हा चंद्रच असतो. त्याचे सगळे सुंदर श्लोक मी गोळा केले होते पण आता वेळ नाही आहे. सूर्य तर अनासक्ती आणि उपाधीमुळे भेदप्रतीती हे गुण त्याच्याकडून घ्यावेत. कबूतर कधीही, कबुतराची गोष्ट फार छान आहे. कोणाशीही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये. तो मुलांमध्ये, बाळांमध्ये आणि पत्नीमध्ये ठेवतो आणि शेवटी स्वतःचंही जीवन स्वाहा करतो. अजगर तर मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करतो. असे सगळ्या 24 गुरूंबद्दल सांगितलेलं आहे. समुद्राची धीर गंभीरता, सुखदुःखामध्ये एकरूपता हे गुण घेतले पाहिजेत. पतंग सांगतो की मायानिर्मित पदार्थात आसक्त होऊ नका, नाही का. तो ज्याच्यावर झेप घेतो आणि मरून जातो, त्याच्याकडून आपल्याला ते शिकायचे. मधमाशी सांगते संग्रह करू नका, बिचारी करते आणि स्वतःला काहीच प्राप्त होत नाही. हत्ती तसाच आहे, स्त्रीसंग वर्ज्य करावा हत्ती सांगतोय. मध गोळा करणारा असतो तोही म्हणतो धनाचा संग्रह करू नका, कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो. हरिण सांगतो वनवासी संन्याशानं विषयासंबंधीचं गाणं कधीही ऐकू नाही. म्हणजे ज्याला अर्थात आपण काही अगदी संन्याशी होणार नाही, पण संसार करता करता संन्यस्त वृत्ती आपल्याला ठेवायची. मासासुद्धा त्या गळाला लावलेल्या मासाच्या तुकड्यानं लोभामुळे त्याला प्राण गमवावे लागतात. तर म्हणून आपण लोभी राहायचं नाही. पिंगला वारांगणेची कथा माहिती आहे की शेवटी तिनं आशा सोडून दिली आणि आशारूपी दोरी ही तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य. फार सुंदर दिलेलं आहे त्यांनी. टिटवी किंवा कुररी म्हणले संग्रह करणं संकटाचं मूळ आहे. बालक, लहान मुलांना बघा सुखदुःखे समकृत्व सांगावं लागत नाही, ते आनंदितच असतात. कुमारीचं एक छान उदाहरण दिलेलं आहे की पाहुणे आल्यानंतर घरात कोणी नसताना त्या बांगड्यांचा आवाज व्हायला लागला. तिनं आदरातिथ्य करायचं आहे, भात काढण्यापासून तयारी होती. तर एक एक बांगडी उतरवली आणि एक एक ठेवली. त्यावेळेला ती ते काम करू शकली. म्हणजे एकट्यानं राहावं, एकट्यामध्ये समाधान आहे. बाण तयार करणाऱ्याची एकाग्रता केवढी असते की राजाचं सैन्य गेलं तरी त्याला कळत नाही. साप, साधकानं घर बांधू नये, तो उंदराच्या घरात राहतो साप. तसं आपण सुद्धा अनिकेत हा स्थिरमती, हे मी 84 साली मी सांगेन कधीतरी, तो भाग शिकलेली आहे. आणि कोळी, कीटक, विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे हे कोळ्याच्या जाळ्यावरून लक्षात येतं. कुंभार माशी किड्याला पकडून आणून भिंतीवर मातीच्या घरात ही राहत असते आणि भ्रमरसुद्धा सगळ्या फुलातलं जे सार आहे ते घेत असतो. असं घेता आलं पाहिजेल आहे. पुढे त्यांनी हंसगीता सांगितलेली आहे. तीसुद्धा भगवंतांनी राजहंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेवाला आणि त्याच्या सगळ्या पुत्रांना
सनक वगैरे सगळ्यांना, सनकादींना सांगितलं. कारण ब्रह्मदेवालाच माहिती नव्हतं की कोणती गोष्ट आपल्याला वासनारूपाने जे विषय चित्तात राहतात, मग संसार सागरातून तरुण जाण्यासाठी एकमेकापासून ते दूर कसं ठेवावं असा प्रश्न विचारला. शेवटी ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली आणि त्यांनी त्याला राजहंसाच्या रूपात येऊन फार सुंदर असा उपदेश केलेला आहे. आपल्याला वेळेसाठी थांबावं लागेल असं वाटते. चालत असेल तर अजून 5-1 मिनटं बोलीन मी. घ्या ताई, 5 मिनिटं घ्या. हां, तर नेहमीच विषयांचं सेवन करीत असल्यानं चित्त हे काय होतं, विषयांमध्ये प्रवेश करतं आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात. म्हणून साधकानं मद्रूप होऊन दोन्हीचा त्याग करावा. सगळं समर्थ ते सांगतात. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. म्हणून जाग्रत, स्वप्न, सुषुप्तंच सगळ्या वृत्तींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. इतकी सुंदर रचना आहे बघा ह्या भागवतातली सुद्धा. आणि अहंकार कृतम बंधम आत्मनोर्थ विपर्ये विद्वान निर्विद्य संसार चिंताम तुर्ये स्थितस्त्यजेत. जो विद्वान आहे त्यानं हे निर्विषय व्हायचं आहे आणि ही संसाराची चिंता सोडून द्यायची आहे, विषयांची चिंता सोडून द्यायची आहे. आणि मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीनं नाहीसा करत नाही, तोपर्यंत तो जागा असूनही अज्ञान निद्रेतच झोपलेला आहे असं समजावं. 42 श्लोकात ही गीता सांगितलेली आहे. आणि शेवटी भगवंत सांगतात की हे ऋषींनो, सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्तज्ञान सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. मी यज्ञस्वरूप भगवान स्वतः तुम्हाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपानं आलो आहे. पुढं आहे अजून एक गीता आहे, अवधूत गीता, जी दत्तात्रेयांनी सांगितलेली आहे. ती तर 8 अध्यायांची आहे. सकाळपासून वाचत होते, असं वाटलं फक्त ते आपल्याला सांगता यावं, पण आता वेळ नाही आहे. चतुश्लोकी भागवत सगळ्यांना माहिती असेल की भगवंतानी भक्ती आणि साधनाने युक्त असं जे गोपनीय ज्ञान आहे ते मी तुला सांगतो असं म्हणतायत. आणि त्यांनी 4 श्लोकामध्ये सगळं भागवत सांगितलेलं आहे. फक्त श्लोक सांगते, उद्या जमलं तर अर्थ सांगू. ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यात्मनो मायाम यथा भासो तथा यथा तमः. आता खरं चंद्र एकच असतो, पण दृष्टीदोषामुळं ते 2 वाटतात. तसं दुसरी कोणतीही वस्तू नसून फक्त परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा नसूनही, ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असूनसुद्धा दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा त्याची प्रतीती आपल्याला येत नाही. म्हणून ती माझी माया आहे असं समज. यथा महांती भूतानी भूतेशोच्चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. आता ही पंचमहाभूतांची तर सगळीकडे सांगितलेलं आहे आपल्याला की लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूतं असतातच, पण त्यांचं कार्य सगळं चालू असतं. पण सुरुवातीपासून त्या ठिकाणी कारणरूपानं ती असल्यामुळं ती प्रवेशही करत नाहीत. हे तसंच प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीनं मी त्यांच्यात आत्म्याच्या रूपानं प्रवेश केला आहे असं वाटतं, पण आत्मदृष्टीनं पाहिलं तर माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. हे सगळं आत्मज्ञान त्याच्यात सांगितले. आणि सप्तश्लोकी गीता जी आहे, प्रत्येक महत्त्वाचे श्लोक त्यांनी सांगितलेले आहेत. 8व्यातला ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम. जे आपल्याला काल परवा झाले ना 14 ब्रह्मांचं, तर त्यातलं ओमचं महत्त्व सांगितलेलं आहे की जो पुरुष ओम या एका अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करील, त्याचं अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचं चिंतन करीत तो देह जर त्याने टाकला तर तो परमगतीला प्राप्त होतो. किंवा स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. अर्जुनाला जे सगळं ज्ञान झालेलं आहे की तो म्हणतो की हे अंतर्यामी आपले गुण प्रभाव यांच्या वर्णनानं जग अतिशय आनंदित होतं आणि तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागतं. म्हणून सिद्धगणांचे समुदायसुद्धा आपल्याला नमस्कार करत आहेत वगैरे 7 श्लोक आहेत. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं
सर्वतश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्व बाजूनी सगळे अवयव असणारे असे तुम्ही या विश्वाला व्यापून राहिलेले आहात असं सांगतायत. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात्. 8व्या अध्यायातलंच आहे. आणि ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. सगळे जाणता याचा अर्थ. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम. जो वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा आहे तो सगळं मीच आहे. म्हणून तू काय कर, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामै वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. तू फक्त माझ्याशी एकरूप हो असं भगवंत सांगतायत. दुसऱ्या अवधूत गीतेला वेळ झालं तर उद्या आपण स्पर्श करूया. जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन चरणानत सुरमुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदयेश. जय जय देव गणेश. सर्वांना पुन्हा एकदा स्मरण करून बाबांना वंदन करून माझ्या वाणीला विराम देते. 5 मिनिट अधिक घेतल्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. जय रघुवीर श्रीराम आणि समर्थ चरणी अर्पण करतो. जय 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 रघुवीर समर्थ. चल जय जय रघुवीर. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय श्रीराम. छान झालं. धन्यवाद धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. चला जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.